जाऊया मॅचच्या दिशेने. धीरेन आयोजकांकडून 100 रुपये आलेत आमचे हरी सर अंपायर यांच्यासाठी. धीरेन स्ट्रायकिंग एंडला एका बाजून असेल अमोल सेल्वम, नॉन स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल असेल या षटकामधला रुपेश म्हात्रे ओव्हर द विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. लोअर फुल टॉस बॉल, फक्त टर्न केल्या बॉलला, दिशा दिली. स्क्वेअर लेग रिझनकडे बॉल चाललाय आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आली, ती म्हणजे गावदेवी नावा टीमला. एका रन्सनं टीमचा आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलंय धीरन या खेळाडूने. तिसऱ्या पंचांची मागणी, या बॉलिंगवरती आक्षेप घेतलाय. चला आपण रितेशला विनंती करूया, पण तात्काळ मैदानात ताबा घ्या. तिसरे पंच म्हणून आपण भूमिका साकारायची आहे. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय फलंदाजांकडून. तर आपण रितेश तात्काळ मैदानात ताबा घ्या. काल आपण पाहिलं केंद्रीय मंत्री चषक अंजूरची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकलेत नावा टीमनं. त्यांना शुभेच्छा असतील, कारण 120 संघ आहेत टोटल आणि त्यातून खरं तर तुम्हाला टॉपला जायचं आहे. त्यामुळे बराच तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि त्या स्पर्धेसाठी खरं तर नावा टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. रुपेशच्या बॉलिंगवरती ॲक्शन, खरं तर आक्षेप घेतला गेला. समोर अमोल सेल्वम इनसाइड आउट, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल मात्र चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, चौकार. खरं तर या देवतेचं कृपा आशीर्वाद सातत्याने या नावा वाशियांवरती राहिलंय आणि चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. गावदेवी नावा संघ मैदानामध्ये खेळतोय. अमोल सेल्वम बॅकफुटला गेले, शॉर्ट आर्म पूल, हा ट्रेडमार्क शॉट आहे अमोलचा. इथे मात्र बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून, सीमा पार, 6 धाब्यासाठी आलाय षटकार. आशिष पाटील आणि जितेंद्र म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून अमोलला या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रत्येक गावदेवीच्या प्रत्येक खेळाडूला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. हे मोटिवेशन आहे आणि बंपर ऑफर आहे खरं तर मान्यवरांकडून. रुपेशचा हा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल चालला, त्यानंतर मात्र सिंगल आली आणि तदनंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. 1 रन्स या बॉलवरती मिळाली आणि एका रन्सच्या मदतीनं मात्र धावसंख्येत वाढ झाली. दाबा आहे धावफलकावरती, त्या म्हणजे बिनबाद 12. चांगला स्टार्ट खरं तर हवा होता बॅटिंग करणाऱ्या गावदेवी नावा संघाला. तो चांगला स्टार्ट मात्र आता अमोल सेल्वमनं प्राप्त करून दिलाय. काल जर का आपण पाहिल्या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 100+ रन्स या खेळाडूच्या नावावरती राहिल्यात. उल्लेखनीय कामगिरी. फक्त 2 सामन्यामध्ये हा कारनामा या खेळाडूनं केला होता. आता तिसऱ्या मॅचमध्ये देखील त्याच्यासाठी संधी आली, पण दुसऱ्या बाजूने जिते संघ जो पेन परिसरामधला आहे हा ताकदवर संघ आहे आणि तो देखील त्या संघामध्ये आपण जर का पाहिलं हरेश गावण एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. आज त्याची उपस्थिती या टीमला लाभली आहे, पण तो रुपेश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर मात्र कलात्मक फटका, यावेळेस प्रेक्षकांची मने जिंकणारा हा फटका. बॉल मात्र चालला. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय.
16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि मनीष बघतायत की कधी एकदा अमोल सेल्वम आपला पुन्हा एकदा आपली छाप या मैदानावर सोडणार. कारण न्हावा गावाची ओळख आहे आणि नवोदित खेळाडू मनीष सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आता खेळ करायला लागलाय. गेली कित्येक वर्ष या मनीषला आम्ही समालोचन कक्षामध्ये 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये पाहिलं. कधी वाटलं नव्हतं की मनीष हा स्टार होईल न्हावे गावाचा आणि आज हा स्टार हा सितारा अंजूरच्या मैदानावर सुद्धा जाऊन चमकतोय केंद्रीय चषकामध्ये. ही मी म्हणेन ओळख आहे न्हावे गावाची. एकूण 16 धावा धावफलकावर दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हरेश गावंड. जितू आई जिते संघाचा हा गोलंदाज उंच आहे. चेंडूला खाली ठेवलं. फलंदाज अमोल सेल्वमच्या बॅटला हलका ब्रश करून चेंडू पोहोचला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि ते पहिली सफलता अमोलच्या रूपात. हॅलो पहिली विकेट गेली आहे. खरं तर अमोल सेल्वम हे फार मोठं नाव आहे आणि या नावाचा इतिहास आपण बराचसा पाहिलाय. परंतु ऐन मॅच मध्ये हा फलंदाज थोडासा अपयशी. पहिला फलंदाज आपण पाहिला थोडासा अपयशी. एक बाद धाव फलकावरती धावा आहेत ते 16. नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय पार्थ पाटील. स्ट्राइक एंडला पहिल्याच बॉलवरती अमोल सेल्वमची गेली विकेट आणि कॅच आउट आपण पाहिला तो फलंदाज. दुसरा फलंदाज पार्थ येतोय 3ऱ्या क्रमांकाचा मैदानामध्ये जो स्ट्राइक एंड वरती खेळेल. धीरेंद्र म्हात्रे यांच्याकडून पार्थ पाटीलच्या हॅट्रिक साठी धीरेंद्र म्हात्रे आणि पार्थ पाटील या दोन्ही फलंदाजांसाठी हॅट्रिक साठी आपण पाहतोय 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. रोहन घरत जॉन्टी आमचे यांच्या माध्यमातून सुद्धा पारितोषिक आहे. बरीचशी पारितोषिक आपण या व्यासपीठावरती पाहतोय. दुसरा चेंडू डॉट फेकला गेला. तिसरा चेंडू फेकण्यासाठी हरेश गावंड पुन्हा एकदा उंच पुरा गोलंदाज तयार. हरेशचा हा चेंडू उजव्या यष्टीवर शपल झाला. वेट केला. चेंडूला स्वतःच्या शरीरापर्यंत येऊन दिलं. पंचांनी मात्र पाय वरती करून इशारा दिलाय की हा उंच पुरा असा षटकार फलंदाज पार्थच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. कारण क्रिकेटर नवरा का करायचा आहे कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या बरोबरीने आता मी म्हणेन पावलं पडायला लागली ती टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंची. बरीचशी मी म्हणेन कमाई बरेचसा नावलौकिक या टेनिस क्रिकेटनं बऱ्याचशा खेळाडूंना मिळवून दिलाय. गोलंदाज तयार. हरेश गावंडचा हा चेंडू फलंदाज थोडा संभ्रमावस्थेमध्ये कारण उजव्या यष्टीला अगदी खोलवर टप्प्याचा ब्रह्मास्त्र यॉर्कर फेकला होता हरेश गावंड आणि हरेश गावंडला कोण ओळखत नाही कारण हा जितू आई जिते आणि पेन परिसराचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे. पहिल्या दिवसामध्ये याचा अभाव होता परंतु या दिवसामध्ये ती कमी भरून काढण्याचं काम या षटकामध्ये करतोय. हा चेंडू चांगला फटका आहे. पार्थच्या बॅट मधनं क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत चेंडू पोहोचलाय सीमारेषे पलीकडे. बाळ्या अर्थात लंगड्या अर्थात आमचे पंच हिरामण पंच हिरामण खारकर सरांचा इशारा आला. चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 26 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. बराच वेळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचला मिळांच्या ठिकाणी आणि हा झेल टिपला गेला. हादरावस्त दुसरा पार्थच्या स्वरूपामध्ये.
हॅलो आशिष पाटील आणि सत्यवान पाटील यांच्याकडनं या पंचांसाठी आलेत 500 रुपये. या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हे 500 रुपयांचं पारितोषिक आमचे डान्सिंग अंपायर अर्थातच हॅरी सरांना दिलं जाणार. तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय 2 फलंदाज बाद, धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 26. जो स्टार्ट मिळायला हवा होता, जी सुरुवात व्हायला हवी होती, ती सुरुवात थोडीशी अडखळत आपल्याला पाहायला मिळते न्हावे संघाची. नौका फलंदाज मैदानाकडे रवाना होतोय, स्वराज येतोय 4थ्या क्रमांकावर, परंतु गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असणार तो 3ऱ्या षटकासाठी प्रतीक म्हात्रे. प्रतीक म्हात्रे वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघाच्या वतीनं 3रं षटक फेकणार. याची कामगिरी कशा प्रकारे होते, या उलट या गोलंदाजावरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला जाणार का, हे बघणं देखील फार महत्वाचं आहे. अक्षयजी ठाकूर आमचे परम मित्र न्हाव्याचे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा होणार. अक्षय यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा, भरभरून शुभेच्छा. उत्तर तुम्ही प्रगती होत जावो. तुम्ही ज्या मंडळाचे खजिनदार आहात त्या मंडळामध्ये कधीही पैशाचा अभाव नसावा हीच आमच्याकडून सदिच्छा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय प्रतीक. समोर मात्र आपण पाहतोय स्ट्राईक एंडला फलंदाज आहे स्वराज. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता स्टार टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून त्यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय स्कोरबोर्डच्या अगदी वर. अक्षय ठाकूर गोलंदाज प्रतीकचा पहिला चेंडू समोर सामना करणार स्वराज पाटील. इथनं सुरुवात होणं गरजेचं आहे एका मोठ्या धावसंख्येसाठी. हा चेंडू थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं, मध्यम तेज गतीचा हा चेंडू फेकला, पॅरलल होता अगदी फलंदाजाच्या खांद्याला, परंतु थोडा जाऊन खाली विसावला. तत्पूर्वी मात्र बॅटने खेळलाय. पंचांचा इशारा येतोय 2 बाउन्स 6 चौकार. पहाटे 5 वाजेपर्यंत स्टुडिओमध्ये काम सुरू होतं या संगीतासाठी. अक्षयजी ठाकूर यांचा वाढदिवस. हा चेंडू ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अशा वेळेला एका निर्धाव चेंडूची फेक आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने धावफलक मात्र स्थिरावलंय ते 30 या धावसंख्येवर. न्हावा संघाचा जेवढा दबदबा आहे, न्हावा संघाचा जेवढा बोलबाला आहे, त्याहीपेक्षा कैक पटींनी गुणवान गोलंदाज आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात. फार सुरेख गोलंदाजी. रोशन व्हेरिएशन बघा, कधी चेंडू उजव्या एष्टीला अगदी खोलवर टप्प्याचे फेकतायत, तर कधी चेंडू उसळी घेणारे फलंदाजाचे चेंडू चेहऱ्या समोरून ट्रॅव्हल करणारे, तर कधी चेंडू फलंदाजांच्या अंगावरती जाणारे, कधी मध्यम तेज गतीचे. काका म्हात्रे आमचे विद्यानगर अलिबागचे समालोचक, ज्येष्ठ समालोचक, ऍज अ सिनियर कॉमेंटेटर या आजच्या फायनल दिवसामध्ये आपण पाहतो येत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रतीक म्हात्रे पुन्हा एकदा तयार. प्रतीकचा हा चेंडू चांगला फटका आहे, मिड विकेट सीमा रेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, बुर्जावरती मावळा उभा होता, त्याच्या हातामध्ये पोहोचला चेंडू आणि अगदी चांगला कलेक्शन, चांगलं जजमेंट पाहायला मिळालं आणि या ठिकाणी फलंदाज बाद होत आहे. नंबर 3रा 3 बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 30. डीजे धरली कॅच, या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. तुझी धरली कॅच, रंगात आली बघा ही मॅच. धरली कॅच, रंगात आली बघा ही मॅच. थँक्यू डीजे अमित. मोठी जुईचे आमचे ऑपरेटर आहेत, स्वरा साऊंड सर्व्हिस प्रोप्रायटर आपण पाहतोय मंगेशजी कांडपिळे, आणि आमचे दुसरे ऑपरेटर आहेत मॅडी दादरपाडा. डीजे मध्ये सगळ्यांचे डॅडी अर्थातच मॅडी, त्यांचंही मनपूर्वक स्वागत करूया आपण. इथे मात्र विकेट गेली आहे. नंबर 5चा फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय मनीष घरत येतोय. खरं तर मनीषचा मगाशी आपण उल्लेख केला की हा 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये असणारा खेळाडू, त्यानं आपलं प्रथम स्थान न्हावे संघामध्ये मिळवलं आणि गावदेवी न्हावा हा स्वतःचा त्याचा संघ आहे आणि त्या संघामधनं आता आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. समोर स्ट्राईक एंडला फलंदाज धीरेंद्र म्हात्रे, ज्याच्या अंगावर मी म्हणेन खांद्यावर पूर्ण जबाबदारी असणार या न्हावे संघाची. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करू शकत नाहीयेत. अशा वेळेला सिंगल पूर्ण मनीषची तयारी नाहीये, सिंगल वरती समाधान मानायला लावतोय, कारण मनीषला माहिती आहे इथनं आपल्या चुका या सामन्यामधनं सुद्धा आपल्याला वापसी करायला लावू शकतात. मनीषने सावरलं स्वतःला, आपल्या सहकार्याला
आणि या एकेरी धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत ते 31. मनीष घरत यांचे पिताश्री या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. मनीष घरत हा पुत्र ऐसा झाला ज्यानं अंजूरच्या मैदानापर्यंत आपली कामगिरी पोहोचवली, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपला खेळ पोहोचवला. परंतु इथे आता अस्तित्वाची लढाई आहे. घरच्या मैदानावर आपल्या गावच्या संघाचं अस्तित्व टिकवायचं आहे, कारण न्हावे संघ एकूण 4 या स्पर्धेमध्ये उतरले, सगळेच्या सगळे या स्पर्धेमधनं बाहेर गेले आणि शेवटचा गावदेवी न्हावा संघ आपण पाहतोय सुपर 8 मध्ये झुंजतोय. तो पेन जीतू आई जीते या संघाबरोबर. काका मात्र इथे येत आहेत आमचे सिनियर कॉमेंटेटर, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. शेवटचा फलंदाज आपण बाद झालेला पाहिला तो स्वराज पाटील, ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आला होता. त्यानंतर आपण पाहिलं एक सिंगल आली आणि आता धावफलकावरती धावा आहेत त्या 31 धावा. हा चेंडू ही ओळख आहे, हा ट्रेडमार्क आहे मनीष घरतचा. चेंडूला फेकून दिलाय, लॉंग लेग सीमा रेषे पलीकडे येतोय, उत्तुंग असा षटकार. 6 धावा. गोनावा खाडी बोलते शेवा खाडी मिळून चल जाऊ गो, धारापुरी मिळून चल जाऊ गो, धारापुरी मिळून चल जाऊ गो, धारापुरी ए धारापुरीचे हाटेलानू मिळून काय खाशील, शिरापुरी रुसू नको फुगू नको मिळून हात माझा जायला खाली. कालच्या रात्री आपण पाहिलं की अंजूरच्या मैदानावर पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा हा खेळाडू आहे. आणि तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार का मिळाला तिथे, तर तो विजयी चौकार त्याने मारला होता. परंतु इथे विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आलेला पहिला षटकार इनिंग मधला आपण पाहतोय मनीषच्या. त्याच्या बॅटमधनं पाहिलेला षटकार आणि षटकारच्या बरोबरीने 37 धावा धावफलकावर. आता संभ्रमावस्था आहे, आता दडपण आहे ते जितू जिते संघावर, कारण हा जखमी वाघ आहे. त्याच्या सहकाऱ्यांना तुम्ही बाद केलाय आणि तो आता मैदानामध्ये आलाय तळपती बॅट घेऊन. इथे आली सिंगल, सिंगलच्या बरोबरीने 38 धावा धावफलकावरती लागतायत. सन्माननीय अतिथी आपण पाहतोय महेंद्रजी भोईर साहेब इथे येत आहेत, कैलासजी पाटील साहेब इथे येतात, त्यांचं सहर्ष स्वागत. मी त्यांना विनंती करतो आपण अतिथी मंचावर विराजमान होऊन या टुर्नामेंटचा आनंद घ्यायचा. 3 षटकांचा खेळ संपला रोशन. 3 षटकांच्या अंतिम धावफलकावरती धावा आहेत त्या 38 धावा आणि उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तत्पूर्वी मात्र आपण वळूया डीजे मास्टर यांच्याकडे.
गावदेवी नावासंघासाठी मात्र या ठिकाणी सन्मानित जितेंद्रजी म्हात्रे साहेब यांच्या आणि आशिषजी पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. तर 50 धावा धावफलकावर प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी नावा आपल्या घरच्या मैदानावर यावेळी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर महेंद्रजी भोईर साहेब यांच्या कडून प्रत्येक षटकारासाठी अर्थातच 1000 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 षटकार जर मारले तर अर्थातच 1000 रुपयाचं पारितोषिक महेंद्रजी भोईर साहेबांच्या माध्यमातून. तर जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र आणखीन एक जबरदस्त या ठिकाणी अर्थात स्क्वेअर लेगवर आलेला हा शानदार फटका षटकार. सलग आलेले 3 फटके फलंदाज मनीष घरतच्या बॅटमधून आणि बघता बघता या ठिकाणी सलग 3 षटकार मारण्याचा अर्थात नोंद देखील इथे केली गेली. गावदेवी नावाचे सन्माननीय अध्यक्ष आशिषजी पाटील यांच्याकडून मनीष याच्यासाठी जे 3 षटकार मारण्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. 56 धावा धावफलकावर आणि हा दुसरा फलंदाज या स्पर्धेमधला ज्याने सलग 3 षटकार मारले. एक सुंदर फलंदाजी खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला आणि या माध्यमातून मात्र आलेले धावसंख्या धावफलकावर 56. गावदेवी नावाविरुद्ध जितूआई जिते यांच्यामध्ये सुरू असलेले सामना. ओळी या मैदानाकडे पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. काही वेळ चेंडू हवेमध्ये होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शेतशेत चेंडू जाणार तोपर्यंत मात्र एक लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. आगळी वेगळी स्टाईल आहे ती पंचांची आणि 1 धावेच्या मधून धावफलकावर वाढ होते ती 57 धावा. गावदेवी नावा अर्थातच का आज सकाळी जवळपास 7-7:30पर्यंत ती स्पर्धा सुरू होती. अर्थात नाईट्स क्रिकेट स्पर्धा अलिशान सोगाव 2022ची ती स्पर्धा. त्यानंतर ते बक्षीस वितरण समारंभ आणि त्यामुळे खरं तर या स्पर्धेला बराच उशीर झाला. आयोजकांची माफी. इथे मात्र पाहिलात पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. वायडिश लॉंग ऑन सीमारेच्या पलीकडे आलेला एक शानदार आणखीन एक गगनचुंबी षटकार. मनीष गावंड आपण पाहतात एक आक्रमक फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळाले. गोलंदाजच्या अर्थातच गोलंदाज हरेश गावंडच्या अर्थात या फटक्या या चेंडूवर मात्र आलेलं एक आणखीन शानदार योगदान. जबरदस्त फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. धावफलकावर धावा 6 वाढत आहेत. धावफलकावर धावा आल्या त्या 63 आणि षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानामध्ये. हरेश गावंड गोलंदाज शेवाईंकडून या ठिकाणी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. इथे मात्र चेंडू गेला अर्थात पॉईंट आणि गली क्षेत्रामध्ये. तोपर्यंत हे षटक मात्र समाप्त होते. मात्र मोठं षटक म्हणता येईल मागळे षटक इथे आपल्याला पाहायला मिळालं आणि या षटकाचा आपण जर विचार केला तर तब्बल 25 धावा या षटकात आल्या. एक महागडे षटक समाप्त होतोय हरेश गावंडचं अर्थात जितूआई जिते पेण तालुक्यातून आलेला हा संघ या ठिकाणी पाहिला. आणि प्रेम म्हात्रे याच्या हातामध्ये ऋतिक म्हात्रे याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि हा एक मोठा धक्का बसला तो अर्थात गावदेवी नावसंघाला. मनीष घरत याची खेळी मात्र समावते ज्याने तब्बल आपण पाहिलं असेल तर
7 चेंडूमध्ये तब्बल 4 षटकारांच्या मध्ये 25 धावांची एक जबरदस्त ही खेळी केली. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे खेळासाठी, कारण ज्याने दुसरा फलंदाज ठरला, ज्याने सलग या स्पर्धेमध्ये 3 षटकार मारले. गोलंदाजाला मिळाले यश होतं. शेवटचं षटक सुरू आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये अर्थातच रामचंद्र ठाकूर गोलंदाज आहे, नवीन फलंदाज मैदानामध्ये. हर्षल गरज या ठिकाणी मात्र चेंडू हवेतून काढण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट होता, मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर जाणार. चेंडू मात्र थांबत नाही आणि बघता बघता हा चेंडू मात्र सीमापार. एक आणखीन एक सुंदर फटका चौकार या मारधाडीच्या षटकामध्ये. चार धावांचं योगदान मिळालं आणि या 4 धावा संघाला घेऊन जातात त्या अर्थातच 67 या धावसंख्येवर. फलंदाज धीरेंद्र म्हात्रे या ठिकाणी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने करणार. ओव्हरथ्रो होते. बॅकअपला क्षेत्ररक्षक येईपर्यंत इथे मात्र पुन्हा एकदा ओव्हरथ्रो आणि बघता बघता 2 धाव पूर्ण केल्या. तिसऱ्या धावची फलंदाज धावतोय आणि तिसरी धाव देखील इथे पूर्ण केली. चौथ्या धावची फलंदाज प्रयत्न करतो. इथे फलंदाज बाद झालाय आणि या 3 धावांचं योगदान मिळालं त्याचा गावदेवी नावा संघाला. अगाऊपणा तू केला कशाला, धावता धावता रनआउट झाला. अगाऊपणा तू केला कशाला, धावता धावता रनआउट झाला. बॉल नसताना तू धावू नको, दिली ताकीद कित्येक वेळा. बॉल नसताना आतापर्यंत आपण पाहिलं तर एकूण विकेट गेले ते अर्थातच गावदेवी नावा संघाचे 4 फलंदाज आणि 5 फलंदाज गेलेत आणि धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 70. आणि इथे मात्र आपण पाहिलं बाद होते फलंदाज हर्षल खरत, ज्याने अर्थात एकही धावेचे योगदान दिले. नवीन फलंदाज मैदानात येतोय. पंचायत डावीकडून उजव्या हाताने. पुढचा चेंडू मात्र पंचांच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफला क्षेत्र चेंडूवर येणार. चेंडूची फेकी केली तोपर्यंत वेगाने दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. यष्टीच्या हातामध्ये चेंडू येतोय परंतु पंचांचं बोट आकाशाकडे होतंय आणि हा 6वा धक्का बसतोय गावदेवी नावा संघाला.
नाव्या गावाची हाय शान, नाव्या गावाची हाय शान, माझी गाव देवी, माझी गाव देवी, माझी गाव देवी, माझी गाव देवी. नाव्या गावाची हाय शान, नाव्या गावाची हाय शान, माझी गाव देवी, माझी गाव देवी. तिचा रुबाब लय हाय भारी, तिचा रुबाब लय हाय भारी, आईचा वारा घुमतो दारोदारी. तिचा रुबाब लय हाय भारी, तिचा रुबाब लय हाय भारी, न आईचा वारा घुमतो दारोदारी. न आई माझी सत्वाची माऊली, आई माझी सत्वाची माऊली, आई माझी सत्वाची माऊली, आई माझी सत्वाची माऊली. नाव्या गावाची हाय शान, माझ्या गावाची हाय शान, माझी गाव देवी, माझी गाव देवी, माझी गाव देवी, माझी गाव देवी. तर गावदेवी नावाच्या माध्यमातून आपण इथे पाहिलं केतन नितीनजी म्हात्रे यांनी अतिशय सुंदर गीतांचं योगदान देण्याचा प्रयत्न केला. कारण गावदेवी या गावाचं मोठं प्रतिष्ठान निश्चित म्हणता येईल, कारण तिची पूर्णपणे सावली या गावावर आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपण पाहिलं की एवढी मोठी क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. एक विशेष विनंती आहे, स्वर्गीय मेघनाथदादा प्रतिष्ठान जासई आणि विरुद्ध जयदुर्गा सुरई भिवंडी या दोन संघामध्ये पुढची लढत असणार आहे. चला दोन्ही संघांना इकडे नाणेफेकीत यायचं आहे. स्वर्गीय मेघनाथदादा प्रतिष्ठान जासई आणि जयदुर्गा सुरई भिवंडी यांच्यामध्ये पुढची लढत. दोन्ही संघांना विनंती आपण नाणेफेकीत यावं. खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आपण काही क्षणात जातोय. 5 दिवस चाललेली ही भव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहिलीत. अर्थातच गोल्डन स्पोर्ट्स नावा आयोजित गोल्डन चषक 2022. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000, चतुर्थ क्रमांक 25,000, तब्बल 2 लाखाची भव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतात. आणि अर्थात 23-2-22 ते 27-2-22 अशी ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सामनावीर चषक स्वर्गीय शकुंतलाताई आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ मिननाथ आत्माराम पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले आहेत. आणि त्याचबरोबर टी शर्ट विक्रांतजी भोईर यांच्या माध्यमातून आणि गिफ्ट हॅम्पर खातापिता ग्रुप नावा यांच्या माध्यमातून मिळालेत. क्षेत्ररक्षक शूज कुमारी परिधी राजेश भोईर यांच्या माध्यमातून मिळालेत. उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज सायकल आयोजकांच्या माध्यमातून आणि मालिकावीर हे सायकल जितेंद्रजी दामोदर म्हात्रे सर माजी सरपंच नावा यांच्या माध्यमातून मिळाले. खूप चांगले योगदान आहे. दरवर्षी अर्थातच एक भरणारी मोठी क्रिकेट स्पर्धा आणि गावदेवी नावा अर्थातच त्या देवीचं खूप मोठं योगदान या गावावर पाहायला मिळतं. आणि म्हणूनच नेहमी आम्ही महाराष्ट्रामध्ये समालोचन करताना याचा निश्चित उल्लेख करतो की एकमेवाचा संघ की जिथे पनवेल तालुक्यातला अगदी शेवटच्या टोकाला असणारं घारापूर जवळचं अर्थातच नावा हे गाव कधीही कोणत्याही स्पर्धेमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. याचा उल्लेख काल रात्रीच्या स्पर्धेमध्ये मी समालोचन करत असताना अर्थात अलिशान सोगाव अलिबागमध्ये देखील त्याचा उल्लेख केला. आणि खरोखर तिथल्या प्रेक्षकांनी देखील पाहत बसले. कारण तेव्हा सांगितलं होतं मी, कामोठीचं मैदान होतं, 7-8 वर्षापूर्वी ती गोष्ट होती. 3,30,000ची स्पर्धा होती, तिथे देखील त्यांनी कॉम्प्रोमाइज नव्हतं. हे देखील योगदान आहे. कारण हल्ली आपण पाहतात क्रिकेटमध्ये अनेक ठिकाणी कॉम्प्रोमाइज केले जातात, पण गावदेवी नावासंघ कधी या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करत, हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. जाऊया आपण मैदानाकडे. खेळाचं दुसरं सत्र सुरू होतं आहे. तर या ठिकाणी अर्थातच हर्षला लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर सन्माननीय महेंद्रजी भोईर साहेबांचे या ठिकाणी स्वागत केलं जातं. आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय संतोषजी भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सरांचा आपण सन्मान करावा. तर विकेट रेडीसाठी अर्थात या ठिकाणी अर्थात पारितोषिक 1500 रुपयाचं येत आहे. बीजेपी नावा यांच्या माध्यमातून या दरम्यान हात चेंडू मात्र हुक केलाय. चेंडू थांबत नाही आणि चेंडू बघता बघता आपण पाहता जातो फाईन लेग सीमारेषेकडे येतोय. हा सुंदर संजीवनी चौकार 4 धावा. चौकार 4 धावांचं योगदान मिळालं. पहिला चेंडू इथे आपण पाहिलं. फलंदाज लीलाधर ठाकूर आणि फलंदाज रोहित पाटील डावाची सुरुवात करतायत. अर्थात जितवाई जिते संघाची आणि गोलंदाज स्वराज पाटील.
सेवा यांकडून. पुढचा चेंडू अकुटपा चेंडू होतो, अप्परकटच्या माध्यमातून खेळला आहे. चेंडू आपण पाहतात पॉईंट क्षेत्रामध्ये जाणार. शेतीचे चेंडू येईपर्यंत निधी या ठिकाणी कव्हर पॉईंट मधून चेंडू मात्र सीमाप्त होता आणि बॅक टू बॅक आलेला हा सुंदर आणखीन एक चौकार, 4 धावा. बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी. लीलाधर ठाकूर आपण पाहिलं तर आक्रमक फलंदाज इथे पाहायला मिळाला, ज्यांनी अकुटप्या चेंडूला मतं सोडलं नाही आणि सरळ पुलचा फटका खेळला आणि मिडविकेट सीमारेषेकडे आलेला एक शानदार अर्थात षटकार धावपलकर धावेन पोहोचतात त्या 14. स्वराज पाटील गोलंदाज आहे, गावदेवी नावाज संघाचा. घरचं मैदान आपण पाहतात, चांगली खेळपट्टी, 5 दिवस चाललेली क्रिकेट स्पर्धा आणि प्रेक्षकांची प्रचंड अर्थातच उपस्थिती या स्पर्धेचं अर्थात ओळख आहे. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आणि यूट्यूबच्या माध्यमातून पाहणारे अनेक आमचे मायबाप प्रेक्षक ज्यांनी या क्रिकेटला खूप मोठं योगदान दिलं. पॉवरप्लेचं पहिलं षटक ज्याच्यामध्ये 230 शॉर्ट सर्कलच्या बाहेर असताना एका बाजूला घारापुरी बेट, दुसऱ्या बाजूला जैन पिटी आणि समोर दिसणारं अर्थात नावा गाव. एक आता चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेमधून. दुसरीकडे सेवा इनकडून ही गोलंदाजी. जाऊया मैदानाकडे. दहा ते 12 बॉलांचा रनअप इथे मात्र पाहता गोलंदाजा. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडूला स्क्वेअर लेगला भिरकावून दिलाय. बघता बघता आलेला आणखीन एक मोठा फटका, पंचांचा इशारा येणार आणि इथे मात्र येतोय हा शानदार षटकार, 6 धावा.
च्यामध्ये पुढची लढत यांच्यामध्ये या ठिकाणी नाणेफेक होईल. चला दोन्ही संघांना एक विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. या सुपर 8 मधला तिसरा सामना, अंतिम 8 मध्ये तिसरा सामना इथे असेल. स्वर्गीय मेघनाथदादा प्रतिष्ठान जासई आणि जयदुर्गा सुरई भिवंडी यांच्यामध्ये. तर पॉवरचं दुसरं षटक इथे आपण पाहणार आहोत. अर्थातच यावेळी मात्र 3 तर पॉवरप्लेचं दुसरं षटक इथे मात्र आपण पाहणार आहोत. अर्थातच सेवाईंकडून नवीन षटक गोलंदाजीसाठी येतोय नितेश घरत, तयार होतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहिलं तर अर्थात 30 सर्कलच्या बाहेर एक मिड विकेट आहे, एक लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात केले गेले. नितेश घरत गोलंदाज, 24 चेंडू आणि 55 धावांचं लक्ष समोर असताना समोर मात्र फलंदाज खेळतोय रोहित पाटील. पुढचा चेंडू, पहिला चेंडू या षटकातला पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी मध्ये सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न केला. मिड ऑफला शेते चेंडू येते, गोलंच्या दिशेने फेकी केली होती, डायरेक्ट हिट होऊ शकली नाही आणि त्या फलंदाज धावचित होऊ शकला असता, परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही. इथे मात्र एक धाव येते आणि एका धावेने रोहित पाटील आपलं डावांचं खातं उघडतोय. एक धाव संघाला मिळते. दुसऱ्या दिवशी आपण या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक देखील फेकलं गेलं. खूप चांगलं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. एक चांगलं क्रिकेट देखील इथे अर्थातच पाहिलं आपण. आणि यावेळी मात्र लॉंग लेग मध्ये येतोय एक मोठा फटका, तिसरा षटकार या सामन्यातला. चल जाऊ गो धारापुरी मेवणी, चल जाऊ गो धारापुरी मेवणी, चल जाऊ गो धारापुरी. ए धारापुरीचे हाटेलानू मेवणी काय खाशील, शिरापुरी रुसू नको फुगू नको मेवणी, हात माझा जायला खाली. सन्माननीय यशवंतजी ठाकूर जसकार यांचं हे अर्थात गीत आपण पाहिलं, नावाखाडी घारापुरी, एक अतिशय लोकप्रिय गीत, इथे गाजलेलं गीत इथे आपल्याला पाहायला मिळालं. षटकार 6 धावांचे योगदान, पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. पुढचा चेंडू, यावेळी आणखीन एक मोठा फटका, मनगडी ताकदीचा वापर केला गेला, डावीकडे अर्थात बाजूला होत. या चेंडूला मात्र पंचांची आगळी वेगळी स्टाईल तुम्हाला पाहायला मिळाली आणि मिड विकेटला येतोय आणखीन एक खणखणीत अर्थात गगनभेदी गगनचुंबी षटकार. स्वर्गीय मेघनाथदादा प्रतिष्ठान जासई आणि जयदुर्गा सुरे भिवंडी यांच्यामध्ये पुढची लढत असणार आहे. चला दोन्ही संघाने धाव यायचं आहे नाणेफेक कक्षामध्ये, जिथे नाणेफेक संपन्न होईल. आणि बघता बघता धावा मात्र धावफलकार येऊन पोहोचल्या, त्या तब्बल 34 धावा. लेदर ठाकूर याची जबरदस्त फलंदाजी तुम्ही पाहिले, ज्याने आतापर्यंत 4 षटकार मारलेत आणि 2 चौकारांच्या माध्यमातून खेळी सजवली, ती 32 धावांची. आणि रोहित पाटील यांनी दिलेले 1 धावेचे योगदान. षटक क्रमांक दुसरं नितेश घरत आपल्या बॉलिंग मार्कवर. दुसरे षटक पॉवर प्लेचं, जिथे 30 सर्कलमध्ये आपण पाहिलं समोर मात्र आक्रमक फलंदाज. आणि संपूर्ण स्क्रीनवर जर आपण जाऊन पाहिलं तर अर्थात या संपूर्ण नावागावाचं हे मैदान जे तुम्हाला पाहिलं ते पूर्णपणे दाखवण्याचा प्रयास नेते अर्थात आमच्या या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. ड्रोनच्या माध्यमातून हे अर्थ क्षणचित्र पाहू शकता. दरम्यान यावेळचा चेंडू बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, कार्पेसाने चेंडू जात आहे, जमिनीला सरपडे चेंडू गेला, शॉर्ट मिड विकेटला. इथे मात्र स्क्वेअर लेग वरून क्षेत्राच्या चेंडू येतोय, चेंडूची फेकी करतोय, तोपर्यंत आणखीन एक धावांचं योगदान. 35 धावा धावफलकावर, 76 धावांचा लक्ष्याचा पाठलाग, 15.20 ची सरासरी. आणि इथे मात्र पहिला अर्थातच एक चांगलं योगदान द्यायचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत एकही फलंदाज गमावला नाही, जितोय जिते संघाने. आज सुपरचे सामने अर्थात अंतिम 8 चे सामने तुम्ही पाहतात. दुसरा सामना या स्पर्धेतला
यावेळी एका हाताने खेळायचा प्रयत्न केला, अर्थात दिशा देण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी करतोय. 1 धावीचं आणखीन एक योगदान मिळते, 1 धाव मिळते संघाला. मैदानातलं साधारणतः तापमान जर आपण पाहिलं तर 32°C तापमान. मात्र अर्थातच या अंतिम दिवशी एक चांगलं क्रिकेट देखील आपल्याला सर्वांना पाहायला मिळालं आहे, कारण 5 दिवस ही नावाजलेली क्रिकेट स्पर्धा आज महाराष्ट्रामध्ये गाजले. जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडूला अर्थातच भिरकावून दिलंय. लॉंग ऑन सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, पण त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमापर येतोय. आणखीन एक खणखणीत षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. पाणी घेऊन जायचं आहे. 12वा खेळाडू फक्त पाणी घेऊन जाईल याची नोंद घ्या. या स्पर्धेचा नियम सांगतोय, बाकी कोणीही मैदानात जायचं नाही आहे. धावफलकावर आता मात्र बिनबाद 42 धावा आल्यात. हा षटकार होता तो फलंदाज अर्थातच लीलाधर ठाकूर, एक आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग स्टाईलमध्ये फलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, चौफेर फटकेबाजी केली लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या माध्यमातून. समोर आपण पाहिलं स्क्रीनच्या माध्यमातून अर्थात नावागाव आपल्या पार्लमेंट, जसं प्रवीण गायकर यांनी सांगितलं होतं की न्यूझीलंडमध्ये गेल्यानंतर जशी बेटं असतात आणि त्या समुद्र सपाटीपासून वर असणारी घरं ज्या पद्धतीने दिसतात, अगदी तसंच हे दृश्य तुम्हाला पाहिलं, नयनरम्य दृश्य अर्थात या नावागावाचं. निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे नावागाव आणि प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेसाठी, कारण गेली 9 वर्ष मी या स्पर्धांमध्ये समालोचन करतोय नावागावामध्ये, आणि त्याच्यामध्ये नेहमी पाहायला मिळतं की कोणताही राजकीय पक्षभेद इथे केला गेला, मग तिथे कोणीही असो, शिवसेना, काँग्रेस, BJP, शेतकरी कामगार पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, असा भेदभाव कधी केला गेला नाही. सर्व पक्षांची लोक या ठिकाणी येतात आणि पुन्हा एकदा पाहत स्क्रीनवर गेल्यानंतर अतिशय सुंदर ड्रोनच्या माध्यमातून पूर्णपणे नावागावाचं दृश्य इथे पाहायला मिळतं. 182 देशामध्ये अर्थात योगदान देण्याचा प्रयत्न आमचे समालोचक मित्र निखिल बाबर चौक आणि त्यांचं अर्थात तो स्टाफ स्टार टेनिस क्रिकेट याच्यामध्ये पाहायला मिळालं. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. जलपान आपण इथे मैदानामध्ये पाहायला मिळेल, कारण 32°C पर्यंत जास्त तापमान इथे पाहायला मिळेल, कारण अर्थात फेब्रुवारी महिन्याचा हा शेवटचा दिवस अर्थात अखेर आज मराठी राजभाषा दिन, अर्थातच कुसुमाग्रज यांची निश्चित आठवण आपल्याला या ठिकाणी होते, कारण मराठी छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्र, छत्रपती संभाजी महाराजांचं महाराष्ट्र, तुमचं आमचं सर्वांचं महाराष्ट्र, आणि ती मराठी भाषा आझाद राजभाषा दिन. जाऊया मैदानाकडे. 2 षटकं समाप्त झाली. मनीष गरज पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन या ठिकाणी सज्ज होते. छोट्या रनअपनी यावी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला. पहा, जबरदस्त मालवणी भाषेत सांगायचं दांड्यागुळ इथे केलेल्या पहिल्या चेंडूवर, आणि अशा प्रकारे आणखीन एक अर्थात पहिला विकेट मैदानातून बाहेर. छोट्या रनमध्ये गोलंदाजी केली होती ती मनीष गरतनी, आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलं ते फलंदाज रोहित पाटील ज्यांनी 2 धावांचं योगदान दिलं. अन काय बघतोस रा आगळीवेगळी गीतं या अर्थात स्वरा साऊंड सिस्टीम काळुंद्रे मंगेशजी कानपळे यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाकडे केली गेली. पाहूया तिसरे पंच मैदानात कोण दाखल होत आहेत. रितेश मडवी यांना विनंती आहे तिसरे पंच म्हणून मैदानाकडे रवाना व्हायचं आहे, कारण एक हरकत घेतली गेली. रितेश मडवी या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होत आहेत. अर्थातच गोलंदाजावर या ठिकाणी हरकत घेतली, आक्षेप घेतला गेला की चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. पण यात त्याचं निरसन करण्यासाठी मैदानात रितेश मडवी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मैदानामध्ये दाखल होतात. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर हिरामन खारकर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या ठिकाणी पहा, हा चेंडू मात्र गुडलेग स्पॉटवर चेंडू पडला. उंची दिली होती या चेंडूला, फलंदाजाला ऑनसाईडला खेळायचं होता. अर्थातच
एक मोठा फटका खेळायचा होता, पण इथे मात्र पाहिलं तुम्ही फलंदाज निलेश पाटील इथे पण पूर्ण बीट झाला आणि 16 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष समोर. यावेळी चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्रेश चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय, प्रयत्न अपुरा ठरला आणि बघता बघता डीप स्क्वेअर लेगून चेंडू गेला, तो सीमा पार आला. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. इथे पाहायला मिळते ते आता स्क्रीनच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न अर्थात निखिल बाबर या ठिकाणी करत असताना हॅरी सर अर्थातच यांचे योगदान आपण पाहिलं. षटकार येतोय आणि निलेश पाटील याच्या माध्यमातून आलेला एक शानदार फटका. या ठिकाणी मात्र अपील केलं गेलं होतं पायचीचं, मात्र बॅटच्या आधारे हा चेंडू खेळायचा फलंदाज दर्शवतोय पंचांना आणि तोपर्यंत एका धावेचं योगदान. एक धाव संघाला मिळते, धावफलकात एकनी वाढ होते आणि धावफलकावर अर्थातच धावा येतात त्या 49. 14 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष. इथे मात्र आमचे गुणलेखक सुंदर गुणलेखन करतात सुदर्शन पाटील, तारा पनवेल आणि विनीत पाटील नावा. अगदी त्यांच्या गरजेत कामगिरी सांभाळत असताना यावेळी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु हा चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर स्वरीचा इशारा येतोय आणि एका धावेचं आणखीन एक योगदान मिळालं. स्वरीचा इशारानंतर आपल्याला लगेच मायकल होल्डिंग वेस्ट इंडिज संघाचे गोलंदाज यांची आठवण होते, ज्याने आयुष्यामध्ये 13 वर्ष क्रिकेट खेळलं पण कधीही स्वरी चेंडू फेकला नाही. 50 धावांचं धावफलकार आलेला निश्चित वाटा. इथे मात्र मोठा फटका आणखीन एक पाहायला मिळाला आणि डीप स्क्वेअर येतोय एक शानदार आणखीन एक मोठा फटका. इथे मात्र षटकार आला, तो अर्थातच लीलाधर ठाकूरच्या बॅटमधून. धावफलकावर धावा आल्या त्या यावेळी मात्र पाहिल्यात 56 धावा आणि लक्ष मात्र इथे असेल ते अर्थात 76 धावांच्या लक्षाचा पाठलाग आणि 350 स्ट्राईक रेटनी या ठिकाणी धावफलकार आल्यात आणि गरज आहे 76 धावांचं लक्ष. धावफलकार धावा आल्यात त्या 56, 13 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना असं वाटलं होतं की गावदेवी नावा संघाने 75 धावा धावफलकार नोंदवल्यात. हा निश्चित एक चांगली धावसंख्या धावफलकार आली असं वाटत होतं, पण क्रिकेट आहे, सरड्याप्रमाणे रंग बदलणं क्रिकेट. जसं राजकारणामध्ये राजकीय नेते जसं रंग बदलतात तसं क्रिकेट देखील रंग बदलतं आणि म्हणूनच करोडो भारतीय या क्रिकेटवर प्रेम करतात. तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट हे नेहमी आपल्याला पाहायला मिळालं. एक चेंडू अजूनही बाकी आहे. धावफलकार धावा येऊन पोहोचल्यात त्या अर्थातच 56, एक गडी बाद 56. डीजेच्या माध्यमातून पाहिल्यात महाराष्ट्रात ते अष्टविनायक 8 गणपतींचं ती मंदिरं प्रत्येकाने आपण दर्शन केलेलं असणारच. येणारं लक्ष आहे ते अर्थात 13 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हे स्पर्धेचं अर्थात वैशिष्ट्य आहे. जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू. यावेळी आणखीन एक मोठा फटका, पूलचा फटका इथे पाहायला मिळाला. शेतेशेख मात्र चेंडूवर येतोय. इथे स्क्वेअर लेगला झेल घेतला गेला आणि धक्का बसला, तो अर्थात जितूही जिते संघाला. तर या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर विकेट इथे घेतला गेला, सुंदर क्षेत्ररक्षण घेतलं गेलं आणि समीकरण बनते अर्थात 13 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. लीलाधर यांनी 25 धावांची एक जबरदस्त खेळी
इथे आपल्याला त्यांची पाहायला मिळेल, ज्यामध्ये एकूण षटकार त्यांनी मारले ते अर्थातच 6 षटकारांच्या माध्यमातून त्यांनी ही खेळी सजवली आणि एका डावाला आकार दिला ते अर्थात जितवाई जिते संघाला. आता मात्र 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. मनीष घरत याचं हे षटक होतं, ज्याने त्या विकेट मात्र आणि गोलंदाजीमध्ये बदलतोय प्रितेश म्हात्रे. नवीन षटक या ठिकाणी आणि त्याला जासई संघाचा संघनायक स्वर्गीय मेघनाथ दादा प्रेसिडेंट जासई संघाचा संघनायक आपण नाणेफेकडी यायचं आहे. जयदुर्गा सुरेश भिवंडी संघ दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी आलेला आहे. जरा आपण इथे आला असाल तर नक्कीच घाई करा की तुम्हाला नम्र विनंती. 3 षटकांची समाप्ती होते. लक्ष्य मात्र असेल 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 56 धावा धाप करायला फलंदाज बाद झाला. तो 2 फलंदाज गमावलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आणि गोलंदाजाला अर्थातच मिळालं ते यश. मनीष घरतला इथे मात्र नवीन षटक घेऊन प्रितेश म्हात्रे. या ठिकाणी पहा जबरदस्त गोलंदाजी तिथे पाहायला मिळाली. अर्थातच चेंडूला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. उरलेलं काम यष्टीचक पूर्ण करतोय आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू सांगता होते. 11 चेंडू 20 धावांची गरज पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने. पुढचा चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपासून खूप दूर आले तर लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. चेंडूची फेकी करणार. तोपर्यंत मात्र निश्चित या ठिकाणी पाहणार होता पण पंच दर्शवतात या ठिकाणी मात्र फलंदाज सुरक्षित 2 धावांसाठी. खेळाडू कक्षामधून मात्र आपण आवाज देऊ नका, कारण मैदानामध्ये दोन्ही फलंदाज इथे सक्षम आहेत खेळण्यासाठी आणि हा सामना सुपर 8चा आहे याचा देखील आपण विचार करायचा आहे. आता मात्र समीकरण म्हणते 10 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. इथे मात्र 2 धावा मिळतात त्या फलंदाज हरेश गावंडला. 2 चेंडूचा त्यांनी सामना केला आणि पुन्हा एकदा खेळाडू तयार. 2 गडी बाद धावपलका धावा आल्यात. 58 धावा. यावेळी मात्र 5 स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये मात्र धाव घेण्यासाठी प्रयत्न केला गेला. इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी. फलंदाज धावची चिरपाने मैदानातून बाद. या ठिकाणी मध्ये गावदेवी नावा संघासाठी जी गोलंदाजी आपण प्रितेश मातेची पाठवतो ती चांगली शानदार गोलंदाजी पाहायला मिळाले. ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि अशा प्रकारे एक चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र अटीतटीची लढत इथे पाहायला मिळते, कारण सामन्यावर वर्चस्व प्राप्त केलं जितवाई जिते संघाने, पण नंतर जे गेलेले 2 विकेट त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा गावदेवी नावा संघ मैदानात परततोय. जाऊया मैदानाकडे. 9 चेंडू आणि 18 धावा. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज असताना सेवाईंकडून प्रितेश म्हात्रे एक गोलंदाजीकडे तयार आहे आणि समोर मात्र फलंदाज रुपेश म्हात्रे. डावखरी फलंदाज आहेत, नैसर्गिक गुणवत्ता असलेले खेळाडू. यावेळीचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगला क्षेत्र चेंडूवर हा झेल आणि ते सुंदर झेल घेतलं गेलं. आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर. प्रसाद भोईर फलंदाज क्षेत्ररक्षक या चेंडूवर येतोय. अगदी अचूक झेल त्याने फेकला, कुठेही त्यांनी दडपण घेतलं नाही आणि एका पाठोपाठ एक फलंदाज या ठिकाणी जितवाई जिते संघाचे मैदानातून परतले.
पाहिलं की आता मात्र रंगात आले मॅच आणि फलंदाजाला बाद करण्यामध्ये असाच रंग देखील या क्रिकेटमध्ये भरला गेला आपण पाहायला मिळतात. कारण ही गोलंदाजी आला प्रितेशमध्ये जेव्हा गोलंदाजी आला तेव्हा निश्चितच सुस्थितीमध्ये होता जितवाई जिते संघ, परंतु त्यानंतर आपण पाहिलं 2 विकेट इथे मिळाले आणि अर्थात रंगाचा बेरंग इथे केला गेला आणि म्हणूनच क्रिकेट हा अनितीचा खेळ नेहमी म्हणला जातो. नवीन फलंदाज मैदानात येतोय मयूर पाटील. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे सामना जिंकायला. प्रितेश म्हात्रे यशस्वी गोलंदाज ठरतोय आणि प्रितेश म्हात्रे यांनी जर आणखीन एक विकेट घेतलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय सूर्यकांतजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. अतिशय सुंदर चेंडू पहा उजव्या जवळ अगदी अचूक टप्पा इथे पाहायला मिळाला. टाळ्यांचा कडकडाट इथे प्रेक्षकांच्या माध्यमातून केला जातो कारण एक जबरदस्त गोलंदाजी ताकद आहे त्या गोलंदाजीमध्ये. वेग फार कमी आहे पण अचूक टप्पा आणि अर्थातच नावागावामध्ये 5 जरी संघ असले तरी 5ही पॅव्हलियनमधून मात्र सपोर्ट मिळतोय तो गावदेवी नाव संघाला कारण आपल्या गावचा संघ इथे खेळत असताना आणि ती देखील कामगिरी सुरेख करत असताना. आशिषजी पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाला मिळते. प्रितेश म्हात्रे यशस्वी गोलंदाज ठरला ज्याने सामन्यामध्ये रंग भरला. डीजे ऑपरेटरने सांगितलं होतं की रंग भरला गेलाय आणि खरंच रंग या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळाला. पंचांच्या उजवीकडून 7 चेंडू आणि 18 धावांची गरज असताना प्रितेश म्हात्रे गोलंदाज. या ठिकाणी मात्र फुलटॉस चेंडू होता शेतेच्या चेंडूवर येणार. हा झेल होईल का? झेल घेण्याचा प्रयत्न मात्र चुकला आणि हा चेंडू मात्र गेला सीमा पार येतोय. शानदार षटकार 6 धावा. गेले जिंकाया शेवटच्या चेंडूवर मात्र थोडंसं टप्पा होता थोडा आखूड टप्प्याचा. या ठिकाणी मात्र चेंडूला भिरकावून दिलं गेला. वायडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये प्रयत्न चांगला होता. मिडविकेट क्षेत्रात चेंडूवर येतोय. चला स्पीडअप करा. कोणतीही मीटिंग घेऊ नका प्लीज. आपल्याला विनंती आहे आपल्याला सर्व सामने कव्हर करतात त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ. तर विनंती आहे ते अर्थात क्षेत्ररक्षण करणाऱ्या गावदेवी नावा संघाला की आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. आता मात्र समीकरण बनते. येणारे 6 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे धावांची ती अर्थात 12 धावा. समीकरण कायम आहे. हे जे षटक होतं प्रितेश म्हात्रेचं ज्याने 8 धावा खर्च केल्या आणि 1 फलंदाज बाद करणे ठरलं. 1 फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाला अर्थात ते सांघिक यश. आणि अशा प्रकारे इथून पाहिलं 4 फलंदाज गमावले. धावफलकात धावेन पोचल्यात त्या 64. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज मनीष घरत आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं अर्थात शेवटचं षटक. 6 चेंडू 12 निर्णायक षटक आणि या निर्णायक षटक पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी होणार ती अर्थातच गावदेवी नावा संघाकडून. एका बाजूला जितवाई जिते संघ सुपर 8 मधले हे दोन्ही संघ पाहतात. अंतिम 8 मधले संघ आणि एक चांगलं क्रिकेट आज रविवारी अर्थात सर्वच क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतं. कोण जाणार अर्थातच सुपर 4 मध्ये म्हणजे उपांत्य फेरीमध्ये याचं उत्तर अर्थात या 6 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यामधून अर्थात सुपर 4 मध्ये गेलेला संघ होता आणि प्रितेश मळवी यांना या ठिकाणी पाचारणकडे देते की तिसरे पंच म्हणून मैदानाकडे आपण रवाना व्हायचं आहे. हरकत घेतली गेली आणि अर्थात गोलंदाजीवर हरकत घेतली गेली. ती येणारा गोलंदाज मनीष घरत याच्यावर. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना पहिला या ठिकाणी मात्र चेंडू आपण स्वयंचा इशारा येतोय आणि समीकरण बनले. येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. धावफलकात धावा आल्या त्या अर्थातच 65
पुढचा चेंडू आता मात्र पहा पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र फलंदाज अवचित असू शकेल, मात्र स्वैरचा इशारा येतोय. एकीकडे स्वैरचा इशारा एक धाव वाढते म्हणजे फलंदाज देखील ते मैदानात गमावलं जातोय आणि आणखीन एक धक्का बसला जितू जिते संघाला. धावची चिरपणे मैदान परत मयूर पाटील याची खेळी समाप्ती, ज्याने या खेळत असताना अर्थातच धावांचं योगदान दिलं होते 0. बदकाच्या अंड्यावर बसून या ठिकाणी मैदान परतला. आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर 5 फलंदाज मैदान गमावलेत. समीकरण बनतोय, येणारे चेंडू बाकी आहेत ते अर्थातच 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. नवीन फलंदाज राव गेले, पंत आले, पेशवे गेले, बाजीराव आले, अकबर गेले, बाबर आले, पृथ्वीराज गेले, फडणवीस आले. नवीन फलंदाज तयार. हास्यविनोद कलाकार अर्थात दशरथ पाटील सर करावे यांचा तर आपण आवडल्यात. अनेक महाराष्ट्रातल्या क्रिकेट स्पर्धामध्ये त्यांनी खूप चांगलं योगदान दिलं, मग ती रजनी क्रिकेट स्पर्धा असू दे किंवा डे क्रिकेट स्पर्धा असू दे. आणि हे वाक्य मात्र आपल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणचा चेंडू हवेत आहे, पूल केलाय, क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार, प्रयत्न चांगला होता मात्र बघता बघता चेंडू गेला सीमा पार आणि आला हा शानदार षटकार. मात्र निश्चितच या ठिकाणी कमावलं होतं. इथे मात्र हा गोलंदाज गमवतो. दिलशान स्कोप करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू बघता बघता आपण जातोय तो अर्थात फाईन लेग क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार तोपर्यंत 1 धावीचं योगदान मिळालं 1 धाव मिळते संघाला आणि समीकरण बनते अर्थातच येणारे चेंडू बाकी आहेत ते 4 आणि गरज आहे ती 3 धावांची. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. सामना होता कुठे, सामना आला होता कुठे आणि पुन्हा एकदा पास सामना कुठे गेला. गावदेवी नावाचा हा अंतिम संघ आहे. आशा होती गावदेवी नावा संघाला की या ठिकाणी हा सामन्याच्या माध्यमातून हा सामना जर जिंकला तर निश्चितच एक चांगलं योगदान इथे पाहायला मिळेल क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून. परंतु ह्या गोलंदाज आपण पाहिलं मनीष गरजची स्वैर गोलंदाजी आणि त्यानंतर आलेला एक शानदार षटकार सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून टाकणार आहे षटक. सेलिम मुडाफ तैनात केलं गेलं आहे व या मैदानाकडे यावी अपील केलं गेलं पंचांच्या बोट आकाशाकडे आणि इथे मात्र फलंदाज पायचीच्या रूपाने बाद झाला. आणखीन एक धक्का बसला जितवाई जिते संघाला. या विकेटमुळे आता पुन्हा मैदानामध्ये पुन्हा एकदा निश्चितच एक आणखीन एक रंग भरण्याचा निश्चित योगदान इथे पाहायला मिळालं. कारण पायचीत पाहायला गेलं तिन्ही यष्टींच्या समोर यावी फलंदाजला आणि फलंदाज मैदानातून परतला तो मयूर पाटील, ज्याने इथे मात्र आपण पाहतात पंचांशी वाद घालायचा नाही. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि रिव्ह्यू नसणार आहे याची नोंद घ्या. पहिल्या दिवसापासून इथे रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे याची नोंद घ्या. त्यामुळे पंचांच्या माध्यमातून आपल्याला अर्थात विश्वास ठेवायला पाहिजे, कारण तटस्थ पंचांच्या भूमिकेत हे पंच आपण पाहायला मिळतात. पंचांचा निर्णय अंतिम. पंचांबरोबर वाद घालू नका ही तुम्हाला नम्र विनंती. चला आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत, जरा प्लीज आम्हाला सहकार्य करा. आणि इथे मात्र फलंदाज पायचीतचं अपील या ठिकाणी घेतलं गेलं आणि अशा प्रकारे फलंदाज मैदानातून परतला. नवीन फलंदाज मैदानात येतोय प्रेम म्हात्रे. आणि या स्पर्धेसाठी अर्थात हयात स्टील प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोप्रायटर सन्माननीय
सय्यद भाई यांनी तब्बल या स्पर्धेसाठी 1 लाख रुपयाचं अर्थात योगदान त्यांनी आम्हाला दिले, देणगी दिले. त्यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत सन्माननीय रवींद्रजी पाटील साहेब यांचं देखील आगमन होतं. दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आणि त्यांचा बॅनर आपल्या समोर बरोबर पाहायला मिळतं. तर आताच माझं समीकरण बनतोय 3 बॉल 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये ट्विस्ट साधा इथे पाहायला मिळाला. रंगत भरली गेली, रंग भरला गेला. चला वेळ दौडू नका, घड्याची वेळ पहा. 1:25 झालेले आहेत. आणि या स्पर्धेतला आता सुपर 8 मधला दुसरा सामना आपण इथे पाहत आहात. कारण आज आपण पाहिलं सुपर 8चे 4 सामने, त्यानंतर या सामन्यासाठी तब्बल 1 तास 15 मिनिटं या ठिकाणी खर्च झालेत. 75 मिनिटं या ठिकाणी आपण पाहायला मिळाली. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज तयार, मनीष करत आणि समोर मात्र प्रेम मात्र. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. या ठिकाणी मात्र ऑनसाईडला अर्थातच खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थातच शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्रीय चेंडू येणार. फेकी करतोय तोपर्यंत इथे मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित्रपट बाद होतोय. 2 धावांचं योगदान मिळालं. आणि अर्थातच त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 2 चेंडू आणि 1 धावीची गरज आहे. क्षेत्ररक्षण जवळ आणले जातोय. पहा तुम्ही सिली पॉईंट तैनात केले. सिली अर्थातच सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक अर्थात शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि एक मिड ऑफ ही रचना आणली गेली. 2 चेंडू आणि 1 धावीची गरज आहे. 2 चेंडू आणि 1 धावीची गरज आहे. सामना जिंकायला समोर नवीन आलेले फलंदाज अर्थात ऋतिक मात्रे 9व्या क्रमांक फलंदाजी येतोय. तर नॉन स्ट्राईकला मात्र फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर आलेले निलेश पाटील जो 3 षटकारांच्या माध्यमातून तब्बल खेळतोय 20 या धावसंख्येवर. 2 चेंडू आणि 1 धावीची गरज. ही धाव गावदेवी नावा संघ वाचवणार का की जितवाई जिते संघाचा फलंदाज या ठिकाणी ती धाव पूर्ण करणार याचं उत्तर काही क्षणात आपल्याला मिळेल. आक्रमक क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 1 धावीची गरज. आणि सामना जर जिंकून दिला तर अर्थातच 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. ते मनीष घरतला जीत पाटील यांच्याकडून. आणि या चेंडूवर मात्र मोठा प्रहार आणि हा अर्थातच विजयी फटका येतोय. षटकार 6 धावा आणि अशा प्रकारे जितवाई जिते संघाने हा सामना जिंकला आणि अर्थात उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करत. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि गावदेवी नावा संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.